अमरावती महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी आमसभेत सादर करण्यात आला। या आमसभेत विविध मुद्द्यावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली। विशेषतः विजेवर करण्यात येणाऱ्या 15 कोटीच्या खर्चावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला। यावेळी अनेक नगरसेवकांनी सोलर प्रकल्प राबविण्याची मागणी करीत खर्चात बचत करण्याचा पर्याय सुचविला, ज्यामध्ये स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल, स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे यांच्यासह अनेकांची सहमती मिळाली। सोलरचा मुद्दा मिलिंद चिमोटे यांनी उपस्थित केला। दरम्यान 2023 ते 24 या कालावधीत साफसफाई कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून सभागृहात गदारोळ झाला। आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांनी त्यावेळी रोजंदारी कामगार लावलेच नाही असे उत्तर दिल्याने तेच उत्तर आमसभेत वादग्रस्त ठरले। काँग्रेस गटनेते विलास इंगोले आणि बबलू शेखावत यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। यावेळी माजी मनपा आयुक्तांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमसभेत करण्यात आली। नगरसेवक चेतन गावंडे यांनी सुद्धा या मागणीला समर्थन दिले। प्रत्यक्ष 8 महिन्यात वसुली 200 कोटी 1,43,994 कोटी 80,33,000 अवरेज पैसे वसूल होतात दरवर्षी 8 महिन्यात। याचा अर्थ काय आहे की आपली सिस्टीम एफिशियंट नाही आहे। 8 महिन्यामध्ये 401 कोटी पैकी फक्त 200 कोटी वसूल झाले होते। तुमच्या 4 महिने आता संपले, आता ते 4 महिने 198 कोटी माझी आपल्याला विनंती अशी राहणार आहे की स्थायी समितीमध्ये दर 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी आपण रिपोर्ट मागितला। दर 2 महिन्यांनी त्यांना सांगायचं की उत्पन्नाची काय आजचं स्टेटस काय आहे हे मागितलं पाहिजे। दर महिन्याला मागू शकतात की तुम्हाला अधिकार सभागृहांनी दर 3 महिन्यांनी हा अहवाल मागितला पाहिजे की या याच्यामध्ये केलेल्या तरतुदीची उत्पन्नाची आजची स्थिती आहे। सन्माननीय सभापती महोदय, आपण दोघे कॉम्पिटंट आहात डायरेक्शन द्यायला। आपण आपल्या स्तरावर दर 2 महिन्यांनी आपण जर आढावा घेतला तर त्याला आपल्याला माहित राहील शेवटी बजेट काय असतं। बजेट हा असा असतो आपल्या प्रतिबिंबात, तर म्हणून दर 2 महिन्यांनी तुम्ही आढावा घेतला पाहिजे। दर 3 महिन्यांनी आपल्याला योग्य वाटत असेल तर या सर्वांचा आढावा घेतला पाहिजे उत्पन्नाचा। या बाबतीत आपण तुम्ही दिलं पाहिजे। लाईट लावायचं असतो, हे लाईट हा टेंडर मध्ये द्या, बोर्ड एस्टिमेट करायला कंपनी फायनल करायची, हा प्रकार नाही। मी म्हणजे आता याच्यातला हा प्रकार आहे। मी याच्यावरूनही बोललो आहे की या महानगरपालिकेतल्या लोकांनी टॅक्स भरायचे। कोणी गावातला दुसरा कोणी याचा त्यांना लुटून खातं, कोणी शब्द बोलायचं नाही, त्याच्यावर चौकशी करायची। मी याच्यावर चौकशी करा, त्याच्यावर चौकशीमध्ये सांगतो। या आमसभेत चौकशीचा निर्णय झाला तर शासनानं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। हा प्रस्ताव नंतर शासनाच्या दरबारी आपण चौकशी करू, घाबरू नका। मेरा कहना ऐसा है, सभापति महोदय सुन लो, मी मानतोय बोलो डॉक्टर जाधव साहेबांनी जे सांगितलं की हा खर्च जरी तरतूद झालेली असली 2 वर्षामध्ये 5 कोटीची, मला असं म्हणायचं आहे त्यावेळेला मेहता मॅडम जरी अधिकारी असल्या तरी डॉक्टर जाधव त्यांचे असिस्टंट होते त्या विभागावर। ऐकायला नाही म्हणून राहिले, ते खरं बोलून राहिले। माझ्या सभापती माझं राहायला बोला, काय म्हणणं आहे तुमचं सांगा। माझ्या सभापतीमध्ये त्या कालावधीत मध्ये मी भाजी बाजार या दवाखान्यात कार्यरत होतो। अच्छा, मग तुम्ही कसं सांगितलं की खर्च झाला नाही म्हणून? माझे सभापती मध्ये जेव्हा मी होतो तेव्हा रोजंदारीवर पत्रिका कामगार आपण लावत नव्हतो, म्हणून मी काय त्या काळात मग ही तरतूद कशी काय केली? माझे सभापती मध्ये याबाबत तपासून घेण्याची, पण रोजंदारी पत्रिका कामगार आपण लावतच नाही। तुम्ही तर दवाखान्यात होते, आता तपासून घेता येईल ना? नाही, तुम्ही दवाखान्यात होते तर तुम्ही कसे बनवून राहिले? माझ्या सभापती मध्ये तपासून घेण्याची नाही, मग तुम्ही दवाखान्यात होते तर तुम्ही पहिले कसं म्हटलं? आता माझ्या सभापती मध्ये मी जरी होतो त्या तुम्ही स्वतःच्या भागात होतो तेव्हापासूनच रोजंदारी कसं खरं बोलले तुम्ही? तुम्ही स्वच्छता विभागात होते आणि त्या दरम्यान ही जी तरतूद करण्यात आली 5 कोटी रुपयाची 2 वर्षामध्ये, हे त्या आष्टीकरांच्या प्रशासनाच्या काळात झालेला टोटल भ्रष्टाचार आहे। असे किती भ्रष्टाचार आता पुढे येणार आहे?